आज आपण पॉकेट विषयी माहिती घेणार आहोत. खिसा म्हणजे रुमाल, पैसे इत्यादी वाहून नेण्यासाठी कपड्याला शिवलेली एक छोटी पिशवी. खिसे या कार्यात्मक अर्थाव्यतिरिक्त ते सजावटीच्या उद्देशाने देखील बनविले जातात. त्यांचा आकार आणि स्थान यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे, कारण ते डोळ्यांना आकर्षित करतात. खिशाची स्थिती अशा स्तरावर असावी जी हातापर्यंत पोहोचण्यास आरामदायक असेल. जर शरीराच्या वरच्या कपड्यावर असेल तर ते छातीच्या रेषेवर किंवा कमरेच्या अगदी खाली, खालच्या कपड्यात स्कर्ट आणि पायघोळ स्थितीत मागील किंवा पुढील हिप लाईनवर आणि कमरेच्या अगदी खालील बाजूच्या सीमवर देखील असते. परंतु सजावटीच्या उद्देशाने ते फॅशननुसार कुठेही ठेवले जातात, जसे काही वेळेस गुडघ्यावर, कोपऱ्यावर. हे कार्गो जीन्समध्ये किंवा पॅन्टमध्ये वापरले जातात. मुलांना त्यांच्या कपड्यामध्ये खिसे असणे आवडते. लेस, रफल, टक्स, प्लीट्स, भरतकाम इत्यादी सजावटीच्या तपशिलासह हे पॅकेट विविध आकारात किंवा आकारांमध्ये डिझाईन केलेली असतात. खिशाच्या प्रकारानुसार खिशात वेगवेगळे घटक असू शकतात. पॉकेट पाउच एकतर कपड्याच्या अगदी पॅच पॉकेटमध्ये किंवा कपड्याच्या आत इतर सर्व प्रकारच्या खिशात दिसते. पॅच पॉकेटच्या बाबतीत पाउच ड्रेस मटेरियलमधून कापला जातो, अन्यथा पॉप्लिन किंवा गाडा यासारख्या मजबूत अस्तर सामग्रीचा वापर करून पाउच तयार केले जाते. पाउच मटेरियल मजबूत असणे आवश्यक आहे, कारण ते वस्तू आत नेण्यासाठी आहे. पॉकेट माउथ फ्लॅप किंवा लिप पीस संपूर्ण करण्यासाठी साहित्य देखील ड्रेस मटेरियल मधून घेतले जाते. ड्रेस मटेरियल मधून जेटिंग पीस देखील कापले जाते. हे कपड्याच्या उजव्या बाजूला खिशाच्या तोंडावर पॉकेट पाउच विस्तार म्हणून वापरले जाते. उदाहरणार्थ फ्रंट हिप पॉकेट, इनसीम पॉकेट इत्यादी. पॉकेटचे सर्वसाधारण 3 प्रकारात विभागणी केली जाते. त्यातील एक आहे पॅच पॉकेट. पॅच पॉकेट कपड्याच्या बाहेरील बाजूस जोडलेले असते. ते परिधान करणाऱ्याची खुशामत करण्यासाठी किंवा ड्रेसची रचना हायलाइट करण्यासाठी अधिक उपयुक्तपणे ठेवतात. ते शिलाई करणे सर्वात सोपे वाटू शकते, परंतु सर्व शिवणकामाच्या वेळी ते सदृश्यमान असल्याने ते उत्तम प्रकारे शिवले गेले पाहिजे. पॅच पॉकेट्स वेगवेगळ्या आकारात कापले जातात किंवा जाऊ शकतात. ते अर्धवट झाकणाऱ्या फ्लॅपने पूर्ण केले जाऊ शकतात. खिशाच्या आकारात किंवा आकारात कापलेला पुठ्ठा टेम्पलेट स्टिचिंग किंवा प्रेसिंग प्रक्रियेदरम्यान मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त आहेत. समोर दिलेल्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅच पॉकेट, डेकोरेटिव्ह पॉकेट दर्शविलेले आहेत. स्लॅश पॉकेट्स. स्लॅश पॉकेट, सिंगल बोन पॉकेट, डबल बोन पॉकेट, वेल्ट पॉकेट, बाउंड पॉकेट अशा वेगवेगळ्या प्रकारात आढळतात. स्लॅश केलेले पॉकेट्स छातीच्या रेषेवर, कमरेच्या भागावर आणि हिप लाईनच्या अगदी वर वापरले जाते. ते खिशाच्या तोंडासाठी फॅब्रिक कापून तयार केले जाते. कडा नंतर वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण केल्या जातात. या प्रकारच्या खिशात पाउच कपड्याच्या चुकीच्या बाजूला लटकत असते, म्हणजेच ते कपड्याच्या आतील बाजूस असते. खालच्या कच्च्या काठाला, वरच्या कच्च्या काठाला झाकणाऱ्या लिप्सचा ड्रेस मटेरियलचा वापर करून ते पूर्ण केले जाते. जर लिप्सचा तुकडा रुंद असेल तर खिशाला बेल्ट पॉकेट म्हणतात, जेथे ओठांचा तुकडा म्हणजेच लिप्सचा तुकड्याची रुंदी मेन मटेरियल पासून असते.
जर ओठांचा तुकडा अरुंद रुंदीचा असेल तर तो बाउंड पॉकेट म्हणून ओळखला जातो. या फिनिशिंगसाठी लिप्सचा तुकडा लांबीच्या दिशेने मटेरियलमधनं कट केला जातो. पॅन्टच्या फ्रंट साईडला, बॅक साईडला, कोटच्या फ्रंट साईडला वेगवेगळ्या प्रकारचे हे पॉकेट तयार केले जातात. पॉकेटचा तिसरा प्रकार आहे इनसीम पॉकेट. त्यामध्ये स्ट्रेट पॉकेट, स्लांट पॉकेट, राऊंड पॉकेट असे विविध प्रकारचे पॉकेट्स आहेत. इनसीम पॉकेट नेहमी कपड्याच्या सीम मध्ये ठेवल्या जातात. येथे खिशाचा तुकडा कपड्याच्या आतल्या बाजूला लटकतो. हा खिसा स्कर्ट, ट्राउझर मध्ये साईडच्या सीमच्या हिप लेव्हलवर ठेवला जातो. फ्रंट हिप पॉकेट कमरेपासून सुरू होते आणि खालच्या कपड्याच्या बाजूच्या सीम लाईन मध्ये संपते. त्याचे खिशाचे तोंड सरळ, कर्ण किंवा वक्र आकारामध्ये पूर्ण केले जाऊ शकतात. जसे इथे दाखवल्याप्रमाणे साईड पॉकेट, स्लांट पॉकेट, जीन्सच्या भागात राऊंड पॉकेट अशा प्रकारे वेगवेगळे पॉकेट फिनिश केले जातात.